नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव यांच्यामार्फत तलाठी नियुक्ती संदर्भाची अत्यंत महत्त्वाची अपडेट या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीही देखील तलाठी भरती संदर्भात किंवा तलाठी नियुक्ती संदर्भात धाराशिव जिल्हा अंतर्गत अपडेट आलेली होती। काही तलाट्यांना नियुक्तीचे आदेश देखील देण्यात आलेले आहे। आता या ठिकाणी दुसरा टप्पा जे आहे ते या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारांना या ठिकाणी त्यांच्या नेमणुकीबद्दलचे किंवा नियुक्तीच्या आदेशाबद्दलचे या ठिकाणी अपडेट जे आहे ते जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव यांच्यामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। पाहूयात सविस्तर या व्हिडिओमध्ये किती उमेदवारांच्या नावाचा समावेश असणार आहे, तसंच कोणत्या दिवशी तुम्हाला बोलवण्यात आलेले आहे ते। ओके, सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विदाऊट स्किप करता, जेणेकरून तुम्हाला या नियुक्ती संदर्भाची योग्य माहिती भेटेल। पहा विद्यार्थी मित्रांनो, हे नियुक्तीचे आदेश जे आहे ते जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव यांच्यामार्फत दिनांक 22/7/2024 रोजी या ठिकाणी म्हणजे आज ही या ठिकाणी अपडेट आलेली आहे। आदेश पहा, ज्यावरती संदर्भ क्रमांक 1 देण्यात आलेला आहे। जसं सुरुवातीला व्हिडिओच्या या ठिकाणी PDF सुरुवातीला तुम्ही पाहू शकता, जे काही शासन निर्णय आहेत त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे। जवळपास 10 शासन निर्णय आहेत जिल्हा निवड समिती संदर्भाचे, आणि जे काही नेमणूक आहे किंवा निवडणुकीचे जे काही आदेश आहेत त्यांच्या अधीन राहून जे आहे ते या ठिकाणी नियुक्तीचे आदेश जे आहे ते जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव यांच्यामार्फत देण्यात आलेला आहे। राज्यातील गट क संवर्गाचे दिनांक तलाठी पदभरती दिनांक 31/12/2020 अखेर रिक्त असलेली जी काही पदे आहेत, जवळपास 1012 पदे तलाठी संवर्गाची नव्याने निर्माण करण्यात आलेली 3110 पदे अशा एकूण 4122 पदांची पदभरती प्रक्रिया राबविण्यास शासनाने मान्यता दिलेली होती। तसंच त्यानुसार धाराशिव जिल्ह्यातील तलाट्यांची एकूण रिक्त पदे जर पाहिली विद्यार्थी मित्रांनो, तर 110 पदासाठी धाराशिव जिल्ह्याअंतर्गत तलाठी पदभरतीची ही पोस्ट जी होती, रिक्रुटमेंट जी होती ती या ठिकाणी राबविण्यात आलेली होती। ओके, सो त्यानुसार जिल्हा समन्वयक तथा अप्पर जमाबंदी आयुक्त अतिरिक्त संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडील जाहिराती प्रसिद्धी करण्यात आली होती। सदर जाहिरातीच्या अनुषंगाने दिनांक 17 ऑगस्ट 2023 रोजी ते दिनांक 14 सप्टेंबर 2023 या कालावधीमध्ये ज्या काही तलाठी पदभरतीच्या एक्झाम होत्या त्या TCS कंपनीमार्फत तुमच्या राज्यभरामध्ये घेण्यात आलेल्या होत्या। ठीक आहे, आणि त्यानुसार जिल्हा निवड समितीने तलाठी संवर्गाची लेखी परीक्षेतील गुणवत्तेनुसार प्रवर्गनिहाय पात्र ठरलेल्या उमेदवारांची निवड यादी या ठिकाणी जी फायनल सिलेक्शन आहे त्या उमेदवारांची निवड यादी जी आहे ती या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, त्यांना प्रसिद्ध करण्यात आलेली होती। आणि त्यांना पे स्केल जो होता तो S8 नुसार असणार आहे। 25,500 ते 81,100 या ठिकाणी तुम्हाला वेतन श्रेणी असणार आहे। ठीक आहे, सो या वेतन श्रेणीमध्ये तलाठी या पदावर निवड झालेल्या खालील उमेदवारांची निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात किंवा ज्या काही अटी आणि शर्ती आहेत त्या अधीन राहून नियुक्ती व पदस्थापना देण्याकरिता खालील प्रमाणे आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत। ठीक आहे, सो विद्यार्थी मित्रांनो, पहा या ठिकाणी उमेदवारांचे नाव आहेत। यामध्ये कॅन्डिडेट नेम, कास्ट कॅटेगरी आणि हॉरिझॉन्टल रिझर्वेशन। ओके, तुम्हाला समांतर आरक्षण कुठलं किंवा कुठल्याच आरक्षणानुसार तुमचं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे ते या ठिकाणी दाखविलेलं आहे। ठीक आहे, कॅन्डिडेट नेम या ठिकाणी पाहू शकता। ओके, सो अजय भास्कर नाईक विमुक्त जाती या प्रवर्गातून हा कॅन्डिडेट आहे VJA मध्ये, आणि हॉरिझॉन्टल रिझर्वेशन तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जनरलमधून। ठीक आहे, सो अशा प्रकारे उमेदवारांची जवळपास या ठिकाणी लिस्ट तुम्ही पाहू शकता। 36 उमेदवार या ठिकाणी बोलवण्यात आलेला आहे किंवा त्यांची नियुक्ती या ठिकाणी झालेली आहे। ठीक आहे, सो वरील नियुक्ती देण्यात येत असलेल्या उमेदवारांना नियुक्तीचे ठिकाण देण्याकरिता समुपदेशन प्रशासकीय निकड विचारात घेऊन पदस्थापनेचे किंवा पदस्थानाचे स्वतंत्र आदेश निर्गमित करण्यात येतील असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, या लिस्टमध्ये तुमचं नाव आहे का चेक करायचं आहे। जर तुमचं नाव असेल तर माझ्याकडून तुम्हाला हार्दिक शुभेच्छा। ज्यावेळेस तुम्ही जॉईनिंग होताल त्यावेळेस ज्या काही इन्स्ट्रक्शन आहेत त्या योग्यरित्या फॉलो करताल अशी मी अपेक्षा करतो। आणि पहा, ज्या काही रिक्रुटमेंट प्रोसेस आहे त्यामधील काही महत्त्वाच्या अटी आणि शर्ती देण्यात आलेल्या आहेत। पहा, वरीलप्रमाणे जे काही नियुक्ती देण्यात आलेली आहे त्या उमेदवारांसाठी पहा, सहसचिव महसूल व वन विभाग महाराष्ट्र शासन मुंबई यांचे पत्र तलाठी नुसार तुम्ही या ठिकाणी ज्या काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत ते व्यवस्थितरित्या रीड करायचं आहे। ओके, आणि सदरील नेमणूक जी आहे ती तुमची तात्पुरत्या स्वरूपाची असून त्यांना कोणत्याही वेळी कोणतेही कारण न दर्शविता किंवा
कोणतीही पूर्वसूचना न देता सेवेतून कमी करण्यात येईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। ठीक आहे, नेमणुकीच्या ठिकाणी हजर होण्यासाठी उक्त उमेदवारास किंवा जे काही उपयुक्त उमेदवारांचे नाव आहेत त्यांच्यासाठी कोणत्याही प्रकारचा प्रवास भत्ता किंवा पदग्रहण अवधी अनुज्ञेय राहणार नाही। तुम्हाला स्वखर्चानं त्या ठिकाणी जावं लागणार आहे। ओके, सो उमेदवारास शासकीय सेवेचा राजीनामा द्यायचा असल्यास त्यांनी या कार्यालयास 1 महिना अगोदर लेखी कळवणे आवश्यक असणार आहे। अन्यथा अशी आगाऊ सूचना न दिल्यास त्यांच्याकडून 1 महिन्याचे मूळ वेतन हे शासनास जमा करावे लागतील। या काही महत्त्वाच्या इन्स्ट्रक्शन आहेत विद्यार्थी मित्रांनो। पहा, या ठिकाणी तुम्हाला रुजू होण्याच्या अगोदर या सर्व इन्स्ट्रक्शन जे आहेत ते योग्यरित्या रीड करायचं आहे आणि नंतर तुम्हाला या जॉईनिंगसाठी जायचं आहे। ठीक आहे, 1 महिन्याच्या आतमध्ये या ठिकाणी तुम्हाला नियुक्ती करून घ्यायची आहे। जे काही तहसील कार्यालय आहेत त्या संदर्भात तुम्हाला नियुक्तीचे ठिकाण, ओके, पदस्थापना ठिकाण, तलाठी कार्यालय किंवा तहसील कार्यालय या ठिकाणी तुम्हाला ज्या ठिकाणी नियुक्ती होणार आहे त्याचे नाव तुम्हाला देण्यात येणार आहे लवकरच। सो ही अपडेट आलेली आहे तलाठी पदभरती किंवा तलाठी जॉईनिंग संदर्भाची जिल्हाधिकारी कार्यालय ओके धाराशिव यांच्यामार्फत। ठीक आहे, सो विद्यार्थी मित्रांनो, अशा उमेदवारांचे ज्या उमेदवारांचा नावाचा समावेश आहे अशा उमेदवारांचा आता तुम्हाला समुपदेशन म्हणजे अर्थात ज्या काही पुढील प्रोसेस आहेत यामध्ये मेडिकल असेल किंवा जे काही कॅरेक्टर सर्टिफिकेट असणार आहे, चारित्र्य पडताळणी वर्तणूक पडताळणी ज्या काही सर्टिफिकेट असणार आहेत त्या सर्व नियमावली किंवा DV जे काही तुमची व्हेरिफिकेशन होणार आहे त्या सर्व पद्धती आता या ठिकाणी काय होणार आहेत त्या पूर्ण होतील। आणि जर तुम्ही त्यामध्ये अपात्र ठरलात तर त्या ठिकाणी तुम्हाला त्या निवड यादीमधून तुम्हाला काय करणार आहे बाद केलं जाणार आहे। ठीक आहे, ही सुद्धा तुम्हाला ही अपडेट माहिती असायला हवी। ठीक आहे, सो विद्यार्थी मित्रांनो, ही अपडेट आलेली आहे जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यामार्फत। ठीक आहे, सो नियुक्तीचे आदेश संदर्भात पहा, नियुक्तीच्या आदेशांच्या दिनांकापासून 6 महिन्याच्या आत आपल्या जात प्रमाणपत्राची वैधता तुम्हाला सादर करावं लागणार आहे। ओके, सो ही अपडेट आलेली आहे। जर तुम्हाला समजलेली असेल तर विद्यार्थी मित्रांनो लगेच लाईकसुद्धा करायचं आहे, आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे। भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।